तहसील पुलिस ने एनडीपीएस एक्ट के तहत एक और बड़ी कामयाबी हासिल करते हुए मादक पदार्थों की तस्करी करने के मामले में एक और सनसनी खुलासा किया है। अपराध अन्वेषण शाखा को मिली गुप्त पुख्ता सूचना के आधार पर मेयो हॉस्पिटल के सामने स्थित जे कृष्णम होटल के पास जाल बिछाया गया। दबिश के दौरान आरोपी लोकेश श्रीभद्रे को गिरफ्तार किया गया। तलाशी में कुल 9.71 ग्राम एमडी, मोबाइल सहित कुल 1.7 लाख रुपए का माल बरामद हुआ है। आरोपी से पूछताछ जारी है और आगे की कड़ियां खंगाली जा रही है। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 891/2025 कलम 8 क 21 ब एनडीपीएस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशन तहसील डीबी पथकाचे PSI रसूल शेख हे काल रात्री पोलीस स्टेशनला हजर असताना त्यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की मेयो हॉस्पिटल समोर जे कृष्णम हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ आरोपी नामे लोकेश हरिप्रसाद श्रीभद्रे वय 22 वर्षे, राहणार सोमवारी क्वार्टर नंबर 93 दीपक मेश्राम यांच्या घरी किरायाने पोलीस ठाणे सक्करदरा हा इसम MDची डिलिव्हरी देण्याकरिता येणार आहे अशी त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती। NDPS ॲक्टच्या तरतुदीनुसार सदर अधिकाऱ्याने स्टाफसह सदर आरोपीला पकडले आणि त्याच्याकडून झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 9.71 ग्राम MD पावडर मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आलेले आहे। त्याची किंमत एकूण 97,100 रुपये, त्याचप्रमाणे त्याचा एक मोबाईल ज्याची किंमत 10,000 असं एकूण 1,07,100 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केलेला आहे। सदर आरोपी हा MDची तस्करी करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने आपण ती कारवाई केलेली आहे। तो कोणाला डिलिव्हरी देण्याकरता आला होता त्याचप्रमाणे त्यांनी ते MD पावडर कोणाकडून मिळवले होते किंवा त्याला कोण दिले होते याबाबत आज आम्ही PSI रसूल शेख यांनी सदर आरोपीला कोर्टामध्ये हजर करून 2 दिवसाचा PCR मिळवलेला आहे आणि याबाबत आम्ही पुढील तपास करीत आहोत। आरोपीवर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही आहे, तरी सुद्धा तो अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अंमली पदार्थाच्या तस्करीसारख्या गुन्ह्यामध्ये कसा काय अडकला याबाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करत आहोत। लोकवाहिनी मीडिया के लिए विशाल बमड़ार की रिपोर्ट, नागपुर।